आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। ठेवलेली आहे फ्लायर रिन्युएबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे ऑरेक सिटी शेंद्रा येथे सदरील 250 मेगावॅटचा जो मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट आहे तो आपण चायनामधनं चिनटियान न्यू एनर्जी हुबई कोऑपरेटिव्ह लिमिटेड यांच्याकडनं सदरील टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण ॲग्रीमेंट केलेली आहे कंपनीने। दोन्ही कंपन्यांमध्ये MOU ॲग्रीमेंट झालेले आहेत आणि ऑरेक सिटी शेंद्रा येथे 250 मेगावॅटचा आपण हा प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च केला। ते पुढील 6 महिन्यात आपण हा प्रोजेक्ट जो आहे तो स्टार्ट करत आहोत। आणि छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद आपलं जे शहर आहे या शहरामध्ये 700 किलोवॅट सोलर पॅनल जे आहे कॅपॅसिटी, मॅक्झिमम कॅपॅसिटीचं सोलर पॅनल, मोठं आपण सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत। येत्या 6 महिन्यात आपलं प्रोडक्शन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये लॉन्च होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सदरील पूर्ण भारतामध्ये आपण हा पूर्ण सप्लाय करूया। आणि यामध्ये चायनाची ही जी कंपनी आहे चिनटियान कंपनी, या कंपनीने 50 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याकरता MOU ॲग्रीमेंट केलेला आहे आपल्या कंपनीसोबत। आणि त्यानंतर परत EV चार्जिंग स्टेशन जे आहे 50 करोडचे 1000 पीस EV चार्जिंग स्टेशनची टेक्नॉलॉजी प्लस जे सप्लाय जो आहे ते आपल्या कंपनी करता ते करणार आहेत। आणि रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये EV चार्जिंग स्टेशन जे आहे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेवर जे आहे ते सुरू करणार आहोत। आणि सोलर पॅनल जे आहे त्याची मॅक्झिमम टॉप 1 सोलर पॅनल BC असतील ते, आणि यामध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी जी आहे 25% एक्सिस जे आहे कस्टमरला बेनिफिट मिळणार आहे। त्यामुळे कमी खर्चामध्ये सोलर इन्स्टॉलेशन जे आहे त्यामध्ये आम्ही 3 किलोवॅटचे सोलर इन्स्टॉलेशन जे होम मेड प्रोडक्ट आहेत यात आम्ही कमीत कमी म्हणजे 20% पर्यंत जे आहे लोकांची कॉस्टिंग कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि यामध्ये भारतामध्ये सौर ऊर्जेवर जे आहेत त्यात भरपूर प्रमाणात बचत होईल लोकांची। आणि इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये पण जो विजेचा पुरवठा होतोय त्यामध्ये पण 25% जी आहे आपण इफिशियन्सी मॅक्झिमम पॅनलची करत आहोत। PC टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण चायनामधनं इम्पोर्ट करत आहोत। त्यामुळे या टेक्नॉलॉजीचा मॅक्झिमम फायदा जो आहे आपल्या देशाला होईल आणि त्यासोबत महाराष्ट्रालाही होईल। त्यामुळे ही सदरील कंपनी करता आपण जे आहे चायनीज कंपनीकडनं या कंपनीकडनं पूर्ण MOU ॲग्रीमेंट वगैरे झालेले आहेत आपले। आणि येत्या 6 महिन्यात सदरील प्रोडक्शन जे आहे ते औरंगाबाद ऑरेक सिटी येथे स्टार्ट होऊन जाईल। स्थानिकांना जो आहे 1000 सेल्समॅन आपण अपॉइंट करत आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 ते 30 सेल्समॅन असतील। त्यानंतर ऑफिस स्टाफ जो आहे तो 100 ऑफिस स्टाफ असणार आहे। आणि डीलर डिस्ट्रीब्युटरचा आणि इन्स्टॉलेशन टीम असा नियर अबाउट 5000 जणांचा स्टाफ असेल। म्हणजे 6 ते 7000 लोकांचा जो आहे ते रोजगार या कंपनीमधनं उपलब्ध होईल। आणि त्यानंतर जो आहे गव्हर्नमेंटला टॅक्स भरपूर प्रमाणात टॅक्स जाईल, रेव्हेन्यू जो आहे गव्हर्नमेंटला भरपूर प्रमाणात जाईल। आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये आपली जी आहे महाराष्ट्राची ती ग्रोथ होईल। प्रशिक्षण वगैरे ट्रेनिंग जे आहे ते आम्ही ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे जे असतील कंपनीचे ते ऑर्गनाईज करणार आहोत आणि त्या ट्रेनिंग कॅम्पमधनं त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल। स्थानिकांना प्रिपरेशन असेल, इथे स्थानिक लोकांना आपण संधी देणार आहोत। यामध्ये स्थानिक जे आहे मॅक्झिमम 2 ते 2500 लोकांना आपण संधी देणार आहोत। हा जो करार केलेला आहे यामध्ये त्यांनी मशिनरी, रॉ मटेरियल्स जे आहेत सोलर PV मॉडेलच्या 250 मेगावॅटची मशिनरीज, त्यानंतर 500 मेगावॅटचे रॉ मटेरियल सोलर सेल्स, जंक्शन बॉक्स, त्यानंतर 1000 पीस जे आहे ते सोलर चार्जिंग स्टेशनचे 1000 पीस, अशाप्रमाणे आम्ही MOU ॲग्रीमेंट की ते हे झालेले आहेत। आपण जे वीज निर्माण करणार आहे 250 kVचा, हे शहरी विभागात देणार आहेत की MIDC ला? नाही, 250 मेगावॅटचा हा सोलर पॅनल असेल, सॉरी 700 किलोवॅटचा हा सोलर पॅनल असेल। आणि सदरील सोलर पॅनल जो आहे तो मार्केटमध्ये आपण डिस्ट्रीब्युटरशिपनुसार देणार आहोत। म्हणजे तो घरगुती ग्राहकांनाही कामी येईल, इंडस्ट्रीमध्ये पण कामी येईल, EPC प्रोजेक्टला पण कामी येईल सगळ्यांकडे। DCR नॉन DCR दोन्ही सेगमेंटमध्ये टॉपकॉन BC सेगमेंटमध्ये सदरील सोलर पॅनल असणार आहे। सर आपलं नाव?
माझं नाव अविनाश वायाळ आहे. मी सदरील कंपनीचा फाउंडर आहे. गेल्या 2 वर्षापासून सदरील कंपनी जी आहे औरंगाबाद येथे आपण जी स्टार्टअपमध्ये सुरू केलेली आहे, फ्लायर रिन्युएबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीची वेबसाईट आहे www.flyerinfra.com आणि यामध्ये कस्टमर जे आहेत ते ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकतात. सर हे ईव्ही स्टेशन्स आहेत कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे? ईव्ही चार्जिंग स्टेशन जे आहे महाराष्ट्रातले स्टेट हायवे, नॅशनल हायवेज आणि छोटे जे आहेत तालुका प्लेसेस या प्रत्येक ठिकाणी आपण ईव्ही चार्जिंग स्टेशन जे आहे ते सुरू करणार आहोत. यामध्ये एसी डीसी चार्जिंग स्टेशन असणार आहेत आणि फास्ट चार्जर असणार आहेत. ते कोणतं सर? एसी आणि डीसी जे चार्जिंग स्टेशन असणार आहेत 30 किलोवॅट पासून ते 120 किलोवॅट पर्यंत चार्जिंगचे जे हे असणार आहेत पॉईंट पूर्ण. आणि सदरील जे आहेत चार्जिंग स्टेशन मध्ये त्यांच्यावर सुद्धा सोलर पॅनलचं आम्ही हे करणार आहोत पोट. म्हणजे दिवसाची लाईट चार्जिंग स्टेशनची होणार आहे ती सुद्धा बचत होणार आहे त्यात. आणि ग्राहकांना कमी रेटमध्ये चार्जिंग पॉईंट जो आहे त्यात कमीत कमी 100 रुपयाची त्यांची बचत होईल एक वेळेस चार्ज केल्यावर आमच्या चार्जिंग पॉईंटवर. फ्लायर ईव्ही चार्जिंग जो स्टेशन असेल त्यामध्ये 100 रुपीज पर चार्जिंगमध्ये ग्राहकाची सेव्हिंग होणार आहे, कारण की आम्ही सोलर पॅनलवर त्याला इन्स्टॉल करणार आहोत. Hello, this is Jerry Zhang, Managing Director from Qingtian New Energy. Our company located in Hubei Province, Wuhan City, famous known as the River of Cities. Yeah. Our company have 4 business. First is the solar panel production line. The second is lithium battery pack line. The third, EV charger. And the fourth for the EPC project, such as the solar power systems. And this including two main sectors. One is centralized solar power station, and another is distributed solar panel production. Yeah. So our company, since it's founded till now, it has been a very high technology in the enterprises in China. Up to now, Qingtian New Energy ranks number 1 in Hubei Province and ranks number 8 all over China. Our machines, equipment, and our sales services are well known not only in China but also in India and South Asia countries. Yeah. Your How name investment and is- introduction, please. Your name and introduction, please. My name is Jerry Zhang, the managing director of Qingtian New Energy. Yeah. Thank you. How much investment? Yeah. For the investment with Flyer Renewable Energy, the total investment is 50 crore in Indian INR. Yeah. I feel great honor to be here and make the business cooperation with Flyer Renewable Energy. Yeah, since I have been knowing with Mr. Avinash Vail since 1 year ago, and during this time we talked a lot about the production line, 250 megawatt, fully automatic TOPCon, compatible with DC's solar PV module production line. And during this time, we make a lot of effort how to build the factory, how to lay out the electricity, the power, and the air, water consumption of all the factories. And now it's coming to the final stage. So we are glad. So the first step is that we will build the factory first, and then we will start manufacturing all the solar machines and equipment and ship to India as soon as possible to help Fly Renewable build this brand new 250 megawatt production line. And the business cooperation between Qingtian New Energy and Fly Renewable Energy, yeah, is from till now from forever. Yes. So I believe this will be a double win situation. Me and Mr. Avinash Vail are fully confident about our cooperation, and we believe that we work with Sunshine. We will work together for a long time. Yeah. Now, with the communication with Mr. Avinash Vail, we find we have the same blueprint for the new energy, because new energy not only in China but also in India, they have a large requirement in the market. Yeah, such as not only the solar panels, but also the BESS, BESS system, and also the lithium battery EV chargers. All of these new energies will not only help us to solve all the problems such as electricity, but also
try to improve our life, to improve the city's environment and many things. So with the development of the green new energy, our future will be more brighter. Yeah. We will start manufacturing all the business within 6 months. So now the time is a little tight, but we will try our best to make all the requirement. We try to provide not only the good quality solar panel production line, machines and equipment, but also the installation, commissioning, training, and the trial operating of all the production lines. So there will be a long way to go before all the things, but we are already getting prepared. Yes.